नमस्कार, मेघाच मराठी रेसिपीमध्ये आज आपण गोडा मसाला तयार करणार आहे। तर सर्वप्रथम आपण गोडा मसाल्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊ। आपण 1 वाटी एवढे तीळ घेतलेले आहे, 1 वाटी एवढं जिरे घेतलेले आहे, छोटी वाटी भरून जिरे आहे, शहा जिरे घेतलेले आहे, लवंग घेतलेली आहे, दालचिनी घेतलेली आहे, 2 हळकुंड घेतलेले आहे, खडा हिंग घेतलेला आहे, दगडफूल घेतलेला आहे, तेजपत्ता घेतलेला आहे आणि एक असं खोबऱ्याचं 1 वाटी घेतलेली आहे आणि 4 वाट्या एवढे आपण धने घेतलेले आहेत। आपण तीळ, जिरे आणि खोबरं सोडलं तर बाकी इतर सगळे जे मसाले घेतलेले ते आपण 1-1 तोळा या प्रमाणात घेतलेले आहेत। आता आपण सर्वप्रथम धने आणि तीळ भाजून घेऊ। आपण तीळ, जिरे आणि खोबरं सोडलं तर बाकी इतर सगळे जे मसाले घेतलेले ते आपण 1-1 तोळा या प्रमाणात घेतलेले आहेत। आता आपण सर्वप्रथम धने आणि तीळ भाजून घेऊ। धने भाजून घेतलेले आहेत, हे आपण काढून घेऊ आणि याच कढईत आता आपण तीळ भाजून घेऊ। तीळ आणि इतर मसाले भाजत होतील तोपर्यंत आपण इकडच्या गॅसवर खोबरं भाजायला ठेवायचंय। हे खोबरं अशा प्रकारे आपण भाजून घेऊ की त्याची पाट काळी झाली पाहिजे, म्हणजे आपला गोडा मसाल्याचा रंग सेम आपल्याला जसा असतो तसाच मिळेल। आपले तीळ भाजून झालेले आहेत, हे आपण एका वाटीत काढून घेऊ आणि आपली कढई गरम असेल त्यात आता आपण जिरे, दगडफूल आणि लवंग भाजून घ्यायच्यात। हे थोडे साईडला करून आपण यात तेजपत्ता टाकून घेऊ आणि दालचिनीचे तुकडे टाकून घेऊ आणि बारीक गॅसवर हे छान भाजून घेऊ। आपण आपण थोडंसं तेल टाकून घेऊ, एकदा छान परतून झालंय, हे आपण एका ताटात काढून घेऊ। पुढे आपण थोडंसं तेल टाकायचं आणि हळदीचे आपण छान तुकडे करून घेतलेले हे यात तळून घेऊ। हे आपलं छान भाजून झालंय, तुम्ही बघू शकता। याचे आपण तुकडे करून घेऊ। आपली हळद छान तळून झाले त्यातच आपण हा हिंग घेतला होता, याचे तुकडे करून घेतले। हळदीसोबतच हे थोडेसे आपण फ्राय करायचे। गॅस बंद करायचा, सगळे मसाले आपण थंड होऊ देऊ आणि मग मिक्सरवर वाटून घेऊ। आधी आपण मिक्सरच्या पॉटमध्ये धने बारीक करून घेऊ। आपण धन्याची पूड करून घेतलेली आहे। आता आपण मिक्सरच्या पॉटमध्ये इतर सगळे मसाले वाटून घेऊ। फक्त आपण तीळ आणि खोबरं शेवटी आपण मिक्सरवर वाटणार आहे, कारण की त्याला तेल सुटत असतं आणि ते जर आपण याच्यासोबत वाटले तर हे मसाले धड वाटले जाणार नाही आणि त्यालाही तेल सुटेल, त्यामुळे तो मसाला ओबडधोबड तयार होईल। मसालाही आपला वाटून झालाय, हा आपण एकत्र करून घेऊ आणि आता आपण या भांड्यात तीळ बारीक करून घेऊ। पण तीळ बारीक करून तीळही मिक्सरवर आपण छान वाटून घेतलेले आहे। आपले धने झाले, इतर मसाले झाले, तीळ वाटून झाले। आता सगळ्यात शेवटी आपण खोबरं वाटून घेऊ। खोबरंही मिक्सरवर छान बारीक करून घेतलेले आहे, हे आपण या ताटात काढून घेऊ। हा सगळा मसाला एकत्र छान मिक्स करून घेऊ। आपला हा गोडा मसाला छान मिक्स करून तयार आहे। यापासून तुम्ही आमटी किंवा इतर सुक्या भाज्याही करू शकता। याचा शेवगा फ्राय तर अप्रतिम असा लागतो। हा एकदा करून ठेवला की वर्षभर असा छान टिकतो। त्यामुळे हा मसाला तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा आणि आपल्या रेसिपी चॅनलला सगळ्यात जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।